नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बुलढाणा येथे आलेलो आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा. आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवत त्यांचा आज जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा येतात. त्या काय येतात की कुठेतरी त्यांचा एक काम करण्याची जी पद्धत आहे, घटकाला सोबत घेऊन चालून या ठिकाणी न्याय देण्याची जी भूमिका आहे, अहोरात्रपणे या ठिकाणी संघर्षमय जीवन त्यांचं या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुद्धा या ठिकाणी आहेत. अशा विविध पदावर कार्य करून या ठिकाणी जनतेला या ठिकाणी न्याय दिलेला आहे. साहेब, या ठिकाणी हार्दिक स्वागत, सुस्वागत. आज आपण हॉट कॅबिनला मुलाखत देतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शिवसेना म्हणजे बळीराजा, त्या संदर्भामध्ये आपण दोन शब्द काय सांगणार? कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बळीराजा हे बरोबर आहे तुमचं म्हणणं की शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला येतो आणि विकायला माल आणल्यानंतर त्याचा काटा व्यवस्थित झाला पाहिजे, त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, मालाला त्याचा भाव जास्तीत जास्त मिळाला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीचं मॉनिटरिंग करण्याचं काम आहे आणि शेतकऱ्याच्या भल्यासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी ही कृषी उत्पन्न बाजार समिती कामं करते. आणि ही काम करण्याची संधी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला मिळाली. खरं तर या तालुक्यातील सर्व शेतकरी जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांच्यामुळे ही संधी मिळाली आणि आज आपण या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी विविध पदावर या ठिकाणी आपण गेलेले आहात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीवर आपण या ठिकाणी कार्य या ठिकाणी शिवसेनेमध्ये करताय. अनेक आंदोलनं असतील, उपोषणं असतील, ते व्याख्यानं जोगणं आणि जनतेला न्याय देण्याची भूमिका आपल्याला राहिलेली आहे. काय सांगणार? माझी सुरुवातच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं संभाजीनगर इथे ऐकलेलं भाषण आणि तेव्हापासून मी प्रेरित होऊन जेव्हा सुरुवात केली राजकारणामध्ये, आज मला 31 वर्ष झाली की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्हा प्रमुखापर्यंत, म्हणजे शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत आलो आणि एकनिष्ठतेने एका ठिकाणीच काम करण्याचा ध्येय मनाला बाळगून पहिल्यापासून आम्ही काम करत राहिलो. मधल्या काळामध्ये अनेक पडझड झाली, अनेक लोक सत्ता भोगून, मंत्रिपदं भोगून, आमदारक्या खासदारक्या भोगून निघून गेलेत आणि खऱ्या अर्थाने परतीच्या काळात उद्धव साहेबांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. आम्हाला अनेक संध्या मिळाल्या, अनेक संध्या आमच्या हुकल्या, तरी सुद्धा आजही खंबीरपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि पक्षप्रमुखाच्या बाजूने ठामपणे आम्ही त्या ठिकाणी उभे आहात आणि कायमपर्यंत या ठिकाणी शेवटपर्यंत शिवसेनेच्या सोबत राहणार हा आमचा खऱ्या आज या ठिकाणी आपला जन्मदिन आहे. जन्मदिनानिमित्त कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? कारण की विविध भेटीगाठी या ठिकाणी होत आहेत. कार्यकर्त्याचे आजच्या भेटी आणि आजचा हा जो काही लोकांचा येण्याचा फ्लो होता, हे पाहून अक्षरशः मी भारावलो. जेव्हा तुमच्याकडे सत्ता असती, पदं असतात, तेव्हा लोक खूप येतात, परंतु तुमच्याकडे सत्तेतले पदं नसताना, तुमचा पक्ष सत्तेत नसताना जेव्हा इतके हजारो लोक आज माझ्याकडे आले सकाळपासून, त्या लोकांचे ऋण कधीच आपण फेडू शकत नाही खऱ्या अर्थाने. म्हणजे जे काही लोक आज मला भेटलेत, प्रत्यक्षात अप्रत्यक्षात ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या, 1,500-2,000 हजार फोन आले, 1,500-2,000 हजार मेसेज आले, 1,500-2,000 हजार लोक येऊन भेटून गेले. एवढं प्रेम एखादा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सुद्धा मिळत नाही. एवढं लोक जिल्ह्यातून प्रेम मिळतं. या लोकांच्या उतराईतून आपण कधीच म्हणजे उतराई होणार नाही आणि या सामान्य कार्यकर्त्यासाठी, समाजासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी, शेवटच्या घटकापर्यंत आहे तोपर्यंत काम करण्याचा प्रयत्न आपण. आज या ठिकाणी जन्मदिनाच्या शुभेच्छा आपल्याला मिळत आहेत. ती कुठेतरी या ठिकाणी ऊर्जा घेऊन या ठिकाणी पुढील काळामध्ये आपण या ठिकाणी कार्य करणार आहात. एखादा काही राजकीय काही संकल्प वगैरे आहे का जन्मदिनानिमित्त? काही नक्कीच येणाऱ्या काळात ज्या काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार. जीही संधी मिळाली आपल्याला ते योग्य या ठिकाणी आपण मान्य करणार. अनेक संधी मिळाल्या. मला ग्रामपंचायतचं सरपंच होता आलं, मला विविध कार्यकारी सोसायटीचं अध्यक्षपद मिळालं, एकदा आणि दोनदा मिळालं. बाजार समितीचं संचालक झालो, सभापती झालो, एकदा आणि दोनदा आणि तीनदा झालो. जिल्हा परिषदला उपाध्यक्षपद मिळालं आणि विधानसभेचं तिकीट मला 2 वर्ष आधी सांगितल्यानंतर की तुला लढायचं, तू कामाला लाग,
हो. आणि वेळेवर पुन्हा पक्षाने सांगितलं की तुम्हाला थांबायचं, तरी आम्ही साहेब पक्षप्रमुखाला सांगलं की साहेब तुमचा निर्णय अंतिम निर्णय, तुम्ही जो आदेश देसाल तो आम्हाला मान्य नाही. आणि मला एबी फॉर्म घेण्यासाठी मुंबईला बोलवल्यानंतर तिकडून मी खाली आत आलो, तरीही मी कुठंही नाराज न होता, कोणाला काही न म्हणता दुसऱ्या दिवशी ज्यांना तिकीट दिलं, ज्यांना तिकीट आम्ही आणलं, त्यांच्यासाठी आम्ही कामाला लागलो आणि आतुरात प्रयत्न केले. दुर्दैवानं त्या ठिकाणी फार कमी मतानं, म्हणजे 700 मतं म्हणजे काहीच नाही, अशा मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. नाही तर बुलढाणा जिल्ह्यात फुटीनंतर सुद्धा या जिल्ह्याचा आमदार 2 आणि खासदार हे शिवसेनेचेच, उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाचे करायचे हा चंग मी मानला होता. उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री पद गेल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला मेळावा जर कोणी घेतला असेल तर तो बुलढाणा जिल्ह्याने घेतला आणि चिखलीमध्ये घेतला. 26 आकडा आपण पाहिलं हो. आणि लाख लोकांचा मेळावा तो झाला होता. त्यापासून या जिल्ह्यात शिवसेनेचं काम बीज जे रोवलेलं आहे खोलापर्यंत आहे. लोकप्रतिनिधी आले गेले तरी ते काम थांबणार नाही किंवा ते विचार बदलणार नाही. पण आरोप प्रत्यारोपांची मालिका या ठिकाणी आपल्यावरती सारखी या ठिकाणी सुरू असते विरोधकांकडनं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण बळी पडत नाही आणि प्रखरपणे या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी कार्य चालूच आहे. त्या संदर्भामध्ये काय म्हणते? आम्हाला अनेक आमिष दाखवले गेले, आम्हाला अनेक गोष्टीचं हे दाखवलं गेलं, परंतु आम्ही कुठेही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही विरोधाला बळी न पडता चांगल्या पद्धतीचं काम करायचं, सत्यमार्गाने जायचं आणि सत्याला कसोटी असते. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी सातत्यानं काम करत राहणार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला फुटीनंतर सुद्धा या ठिकाणी सभापती होणं हे काही शक्य नव्हतं. बुलढाणा तालुक्याची रचना ही 2 विधानसभा मतदारसंघात आहे, एक अर्धा तालुका चिखलीमध्ये आणि अर्धा बुलढाणा. अशा ठिकाणी 2 आमदार विरोधात असताना सुद्धा या ठिकाणी बाजार समितीमध्ये पॅनल निवडून आणून सभापती होणं हे तर खऱ्या अर्थाने जनतेचं प्रेम आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत दिलखुलासपणे या ठिकाणी त्यांचा संवाद आपण साधलेला आहे, जेणेकरून आज त्यांचा जन्मदिन आहे. कारण की बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर चालणारा हा जो पक्ष आहे आणि त्या पक्षाला, त्या कार्यकर्त्यांना जो न्याय द्यायचा आहे तो खरोखर या ठिकाणी चांगल्या दिशेने या ठिकाणी दिला गेला पाहिजेत. हाच दृष्टिकोन भाऊंच्या मनामध्ये नेहमी सातत्याने दिसलेला आहे. म्हणून आपण आज त्यांच्यासोबत जन्मदिनानिमित्त संवाद केलेला आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.